नमस्कार, मी कल्पना रेवणशेट्टी। तर मैत्रिणींनो, आता मी असं म्हणत नाही की काहीतरी आपण नवीन करतोय किंवा नवीन गोष्ट सांगते मी तुम्हाला, असं नाही। जगातली सगळ्यात जुनी गोष्ट, पिढ्यानपिढ्या चालत आलेली, युगानुयुगांपासून चालत आलेली सुखदुःखाची गोष्ट आहे। सुख आणि दुःख हे दोन्ही सोबतच असतात, पण आपण काय करतो की सुखाला एवढं काही म्हणजे सुख आल्यावर एवढं काही आपण दुसऱ्याला काही सांगायला जात नाही, फक्त प्रदर्शन करायचा प्रयत्न करतो। सुख आला, पैसा आला, लोक काय करतात की प्रदर्शन करतात, ही वस्तू घे, ती वस्तू घे आणि दाखवायला जा वगैरे वगैरे अशा गोष्टी करतात। आणि दुःख आल्यावर काय करतात, याला सांग, त्याला म्हणतात तू याच्यामध्ये मदत कर किंवा काहीतरी बाबा परेशानी। आता कुठली परेशानी आहे, समजा घरात एखाद्याच्या काही घटना किरकिरी होत आहे, आता तर ते काय करतात, मग कोणीतरी जाऊन सांगते बाबा आमच्या घरात असं होतंय, तुम्ही असं असं। मग ते काय करतात, समोरची व्यक्ती कशी असते की म्हणजे ती जवळचीच असते, आपण जवळच्यांनाच सांगायचा प्रयत्न करतो, मग ती ऐकून घेते। ऐकून घेतल्यावरती आणि ते कधीतरी कसं असते की नात्यामध्ये कसं असते, सदा गोडवाच असतो नाही, कधीतरी काहीतरी कडवटपणा आलेला असतो। मग तो कडवटपणा त्यांच्या लक्षात येतो, अरे ही परेशान आहे का, मग चला आता आपल्याला संधी मिळालेली आहे, आता हिच्या जीवनामध्ये जी परेशानी आहे ती पोळी भाजून घ्यायचं आपण, असं समजतात। म्हणजे त्यांची पोळी भाजूनच चालू असतं। मग जेव्हा आपण त्यांना सांगतो की बाबा आम्हाला अशी परेशानी होते, तुम्ही सांगून पहा, काहीतरी करा, मग त्यावेळेला ते म्हणतात हो हो म्हणतात, मग आपल्याशी गोड बोलतात। मग ज्याच्याकडून आपल्याला परेशानी होते त्या व्यक्तीला मग जाऊन दुसरंच बोलतात आणि दुसरंच आपल्या विरोधात भडकवतात। मग त्याच्यानंतर आपल्याला जे त्रास असतो त्या त्रासामध्ये आगीत तेल ओतल्यासारखं होतं, मग भडका उडतो। भडका उडल्याच्या नंतर पूर्वी जी परेशानी होती त्यापेक्षाही 10 पटीनं नाही 100 पटीनं परेशानी वाढते। तर माझं एकच म्हणणं आहे, कोणालाही असो, मैत्रिणी असू द्या किंवा कोणीही असू द्या, स्त्री पुरुष कोणीही असो किंवा मुलगा असो मुलगी असो, सून नातू कोणीही असो, पण या गोष्टी आहेत ना, परेशानी ही कधीच शेअर करायची नाही। परेशानी फक्त झेलायची असते आणि ती संपुष्टात आणायची असते। तर देवाला सुद्धा आपली परेशानी सांगू नका, आणि सांगितलं तरी फक्त म्हणा, देवा मला जी परेशानी आहे ती परेशानी मला म्हणजे सहन करण्याची शक्ती दे आणि त्याचा विरोध करण्याचीही शक्ती दे आणि तिला संपवण्याचीही शक्ती दे, हे एवढंच मागा। मला अशी शक्ती दे देवा की मी या परेशानीला स्वतः सामोरं जाऊन या परेशानीचा स्वतः नायनाट करेन, अशी शक्ती दे, एवढंच देवासमोर मागायचं असते। आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ज्याला परेशानी सांगता तो परेशानी ऐकून घेणारा हा आपल्याला जवळचा वाटतो, बहीण भाऊ किंवा कोणीतरी इकडचे तिकडचे सगळे आपल्याला जवळचे वाटतात, पण ते कोणीही आपल्या जवळचे नसतात। सख्खी बहीण नसती, सख्खा भाऊ नसतो, त्यांच्याही मनात अशा उकळ्या फुटलेल्या असतात, अरे वा छान झालं, ही परेशानीमध्ये आहे ना, चांगलं झालं, उड्या मारत होते फारच, किंवा मी शहाणी आहे असं दाखवत होती, असंही बहीण भाऊ म्हणतात। किंवा सगळेच, मुलाचे असो, मुलीचे असो, बाईचे असो, बुवाचे असो, माणसाचे असो, कोणाचेही बहीण भाऊ असो, हे कसे असतात, म्हणजे मी म्हणत नाही सगळ्यांचेच राहतात म्हणून, पण काही काही जणांचे असतात। तर काही काही जणांमध्ये जवळपास मला तर वाटतं 80% असतात, 20% चांगले असतात। तर असा प्रकार होतो। तर आपलं दुःख जेव्हा इतरांना समजलं, आपण मजबूर आहोत असं समजलं। आता मी कित्येक वेळा सगळ्या नातेवाईकांना मदत केलेली होती आणि मला डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं, मग मी माझ्या जवळच्या एका नातेवाईकाला म्हणले, बाई माझं डोळ्याचं ऑपरेशन आहे, आणि मी बरीच मदत केलेली होती म्हणून म्हणले। तर आता ती काय बोलले मी हे सांगत नाही, पण असं म्हणजे की ती मदतीला तर आलीच नाही आणि वरून मी मजबूर होतात त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला। तेव्हा मी म्हटलं बाबा जाऊ दे, एवढी बी काही माझी मजबुरी नाही की डोळ्याचं ऑपरेशन आहे, यात काय एवढं, फक्त स्वयंपाक तेवढा करायचा नसतो तर बेसचा डब्बा वगैरे मागून घेता येईल किंवा एखादी पोळ्याला बाई लावता येईल असं समजून मग मी ती परेशानी सहन केली। पण मी त्या व्यक्तीच्या समोर झुकली नाही किंवा मी तिला मजबूर होऊन म्हणले नाही की बाई माझं करच, किंवा मी तुझं केलेलं आहे किंवा मी तुला मदत केलेली आहे तर तू मला का करत नाहीस, असं मी म्हणले नाही। पण ती गोष्ट माझ्या मनाला इतकी लागली की मी म्हणलं मी इतकी मदत केली सगळ्या लोकांना आणि माझ्यासाठी कोणीही आलेलं नाही। मग मी डोळ्याचं ऑपरेशन केल्याच्या नंतर मी पोळ्याला बाई लावली आणि माझा मुलगा माझं सर्व काही केलेलं, म्हणजे सगळं, म्हणजे मला औषध टाकण्यापासून ते माझं म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यापर्यंत माझ्या मुलानं, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा भरपूर केलं, आणि पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस पण माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यावेळेला मी कुणाची मदत मागितली नाही, कुणाला सांगितले सुद्धा नाही की माझं डोळ्याचं ऑपरेशन होते किंवा असं।
कारण काय, पहिल्या वेळेला मी अनुभव घेतलेला होता, माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी कोणीही मदतीला आलेलं नव्हतं. मला आता माहिती होतं की दुसऱ्या वेळेसही कोणी येणार नाही. मग असं तर आपण मजबुरी कधीही नसता आणि जगात अशी कुठलीही मजबुरी नाही की ती आपण दूर करू शकत नाही असं. तर काय वाटतं तुम्हाला की बाबा मजबुरी सांगितलं किंवा आपल्याला आपण असह्य आहोत म्हणून कुणाची मदत मागायला गेली तर कधीही मदत मिळत नाही, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण असं दाखवतात मला काही गरज नाही आहे आणि मी माझं स्वतः करू शकते, हे जेव्हा आपण म्हणतात तेव्हा आपली मदत करायला 10 जण तयार होतात. अगदी तसंच झालं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करताना. मी कुणालाही सांगितलं नाही, पण असं म्हणजे दुसऱ्या वेळेस मला खूप मदत भेटली, पण मी कुणाची मदत मागितली नाही आणि कुणाला याही म्हणलं नाही, काही नाही. तर जे माझे नातेवाईक होते त्याच्यापैकी एक जण म्हणजे माझी आई आली आणि डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर 1 महिनाभर राहून माझ्यासोबत म्हणजे राहिली. तर पण पहिल्या वेळेस आईसुद्धा माझ्या मदतीला आली नव्हती आणि कुणीही जवळचा नातेवाईक माझ्या मदतीला आला नव्हता पहिल्या वेळेस डोळ्याचं ऑपरेशन करताना. तर अशा गोष्टी असतात. म्हणजे असं म्हणत नाही की आता त्याच्यामध्ये माझंही काहीतरी दुर्गुण असेल किंवा माझी काहीतरी चूक झालेली असेल की मी काही मलाही काही हे नाही. पण चूक काय, परिस्थितीच अशी होती की कोविडच्या काळाच्या नंतर थोडंसं परेशानी तर सगळ्यांनाच होती आणि त्यामुळे माझ्याही घरामध्ये परेशानी चालू होती. आणि पण बाहेरच्या लोकांना असं वाटत होतं की हिच्या घरात खूप मोठी परेशानी आहे, पण माझ्या घरात काहीच परेशानी नव्हती आणि आताही नाही आहे. आणि मी परेशानी मुक्तच असते हमेशा. मी परेशानीला कधीही घाबरत नाही. परेशानी ही माणसाच्या पाचवीला पुरलेली असते, जन्मताच पुरलेली असते. जन्म होण्याच्या आधीपासूनच त्रास असतो माणसाला, पण आपण त्रासातूनच आपला जन्म झालेला आहे हे विसरून जाता आपण. आणि महत्त्वाचं म्हणजे सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी आपल्या सोबत असतात. हे कसं आहे, जीवनाचे जसे 2 पैलू असतात आणि सत्य आणि असत्य, तसंच हे आहे सुख आणि दुःख. प्रत्येकाचं तसंच आहे. एक श्वास घ्यायचा तर दुसरा श्वास सोडावाच लागतो. मग त्याच्यासाठी आपल्याला जगायचं आहे तर सुखासोबत दुःखाचाही सामना करावा लागतो. तर हा सामना करत असताना कुठलीही कुरकुर न करता जीवन जगायचं. जीवन म्हणजे कसं आहे, जीवन एक संघर्ष आहे. संघर्ष आहे तोपर्यंत जीवन आहे. संघर्ष संपला का जीवन संपलं. ज्या दिवशी तुमचा संघर्ष संपेल त्या दिवशी तुम्ही संपलात असं समजून घ्यायचं. तर तुम्हाला मी आज म्हणजे बोलते ते खरं वाटते का, जोपर्यंत संघर्ष आहे तोपर्यंत आपण आहोत. हे जर तुम्हाला पटलं तर कमेंट करा मला, आणि नाही पटलं तर नाही पटलं म्हणून कमेंट करा. पण ज्या दिवशी तुमचा संघर्ष संपला त्या दिवशी तुम्ही अगदी शांत झालात आणि म्हणजे तुम्ही संपला, याचा अर्थ तोच होतो. तर तुम्ही संघर्षाला न घाबरता जगा आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड द्या. प्रत्येक संकट हे तुमची परीक्षा पाहायला येतो आणि तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे. परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच तुमच्या जीवन जगण्याचा अर्थ आहे. परीक्षा ही कशासाठी घेतली जाते तर निकष लावण्यासाठी परीक्षा घेतली जाते. देवसुद्धा तुमची परीक्षा घेत असतो आणि निकष लावत असतो. आता तुम्ही त्याच्यामध्ये कितपत यशस्वी होता, तुम्हाला किती पर्सेंटेज पडतील हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या प्रगतीवर अवलंबून आहे आणि तुमच्या कष्ट झेलण्यावर, दुःख झेलण्यावर अवलंबून आहे. तर मला माहिती आहे सगळ्यांना म्हणजे माझं म्हणणं पटतं पण ते पटलं असं कोणीही म्हणणार नाही. आणि महत्त्वाचं आहे, एकच सांगते, तुम्ही परेशानीमध्ये कुणाचीही मदत घेऊ नका आणि मदत मागू नका. आणि तुम्ही जी परेशानी आहे तिच्यावर तुम्ही स्वतः मात करा. तुमच्याकडे जर पैसे नसतील तर कष्ट करा. तुम्हाला जर आजारपण असेल तर तुम्ही आजाराचा इलाज करा आणि स्वतः चांगलं निरोगी आयुष्य जगा. पण असं नाही की मी आजारी आहे. अरे आजारी तर सगळेच आहेत. कोणी मानसिक आजारानं आहेत, कोणी शारीरिक आहेत, कोणी बौद्धिक आहेत, कोणी वैचारिक आहेत. कुठल्या ना कुठल्या आजारानं ग्रस्त आहेत. आता उलटं तुमचं जर शारीरिक कुठला आजार आहे तर तो तुम्हाला कमीत कमी निदान तरी झालेला आहे. पण काही आजारांचं असं असते की निदानच होत नाही. त्यासाठी तुम्ही आजारावरही प्रेम करू नका, आजाराला गोंजारू नका. आजाराला गोंजाराल तर तो वाढतच जाईल. आणि जर तुम्ही आजाराचा सामना करत असाल तर अगदी चांगल्या पद्धतीने जगाल. तर मला एकच म्हणायचं आहे, परेशानीमध्ये घाबरून जाऊ नका.
परेशानीचा सामना करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ आले तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।